रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे भाचे अमोल गुजर यांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। ते स्वतः अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे। त्यांनी हा अर्ज जो आहे तो घेतलेला आहे। अमोल भाऊ, का वाटतं तुमचे मामा खासदार आहे आणि तुम्ही अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करताय? मामा खासदार असं म्हणण्यापेक्षा ते रामटेक लोकसभेचे खासदार आहेत। मामा माझे तर ते गेल्या 45 वर्षापासून आहेत। रामटेक लोकसभेचे खासदार ते गेल्या 10 वर्षापासून आहेत आणि पक्षाने त्यांनी जर उमेदवारी दिली तर ते लढतीलसुद्धा। माझा एक प्रयत्न आहे रामटेक लोकसभेच्या विकासाकरता आणि रोजगाराकरता युवकांच्या मला रामटेक लोकसभेमध्ये उमेदवारी पक्षाने द्यावी, हे माझी पण मागणी आहे। मी गेल्या 15 वर्षापासून पक्षाचा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या प्रत्येक निर्णयामध्ये रामटेक लोकसभेतल्या मी सहभागी होतो। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। पण काही कारणास्तव ह्या गेल्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीची मुस्कटदाबी आणि उचलबांगडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे वरिष्ठांकडनं आणि स्थानिक मोठ्या नेत्यांकडनं, त्या घटनेमुळे मी व्यथित होऊन हा राजीनाम्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि तुम्ही आता अपक्ष अर्ज घेतलेला आहे, कशासाठी घेतला काय सांगणार? अपक्ष अर्ज मी याच्यासाठी घेतलेला आहे की मला जर लढायचं राहिलं, जर जेवढे पण माझे सहकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करून हा निर्णय घेणार आहे। पण गेल्या 2 दिवस सुट्ट्या आल्यामुळे आणि 27 तारीख लास्ट डेट असल्यामुळे फॉर्म भरायची, तेव्हा वेळ मिळणार नाही। जर निर्णय झाला तर हा एक फॉर्म घेऊन ठेवलेला आहे। अजून निर्णय झालेला नाही, लढील की नाही लढील, पण नक्कीच रामटेक लोकसभेच्या हितासाठी काहीतरी चांगलंच करेल। खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे, तशी माहिती आमच्याकडे आहे। नवीन उमेदवार त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो शिवसेनेकडून? नाही, मला ठाम विश्वास आहे माझा हा की उमेदवारी खासदार कृपाल तुमाने साहेबांनाच मिळेल, त्यांच्या 10 वर्षाच्या कामाच्या जोरावर। आणि याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे। हा माझा वैयक्तिक आणि पक्षाचं पण मत तेच आहे की खासदार कृपाल तुमाने साहेबांना उमेदवारी मिळाली पाहिजे, याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे। आणि जे दुसऱ्या पक्षाचे लोक आपल्या पक्षामध्ये येऊन उमेदवारी घेण्याचा प्रयत्न करण्याचा हे सगळं कॉमन असतं, हे सगळं राजकारणामध्ये चालत असतं। इकडून जा तिकडे जा, तिकडून तिकडे जा। पण जो माणूस गेला 10 वर्षापासून रामटेक लोकसभेची सेवा करतोय, का सोडला मग? काहीच तर निर्णय नाही सोडलेला आहे मी पदाचा राजीनामा? फक्त मी शिवसैनिक होतो, शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक राहील। मी आज पण शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे। फक्त मी पदाचा राजीनामा देतोय। का दिला? मी ह्या पदापासून संतुष्ट नाही आहे। ह्या पदाला बहुतेक माझ्यासारखा व्यक्ती जो आहे, हे जे मी 15 वर्षापासून काम करतोय, त्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी पद खूपच छोटं आहे। याच्यापेक्षा मोठ्या पदावर जाऊन मी पक्षाची सेवा करण्याचा मी इच्छुक आहे। असं तर नाही ना की खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही दबाव तंत्राचा? त्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे। तिकीट तर काय पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो। कोणी एक व्यक्ती तिकीट डिसाईड करत नाही, त्याच्याकरता पूर्ण यंत्रणा असते। सोबतचे नेते असतात, युतीमधले नेते असतात, वरिष्ठ नेते असतात, राजकीय केंद्रातले नेते असतात, हे सगळे मिळून निर्णय घेतात। त्यामुळे माझ्या राजीनामा देण्याने किंवा नाही देण्याने तिकीट डिक्लेअर होईल किंवा नाही होईल याचं काहीच नाही आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।